गोंदिया जिल्ह्यातील तेरोडा येथील रोजंदारी मजदूर सेना शाखा तेरोडाच्या वतीने अदानी पॉवर प्लांटमध्ये काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांनी आपल्या न्यायिक मागण्यांना धरून बेमुदत आंदोलन पुकारले। तेरोडा तालुका येथील हजारो कामगारांच्या समस्या प्रलंबित असून कामगारांना न्यायिक मागण्यांकरिता हे आंदोलन सुरू आहे। प्रचलित वेतन व मूलभूत सोयी सुविधा येथील कामगारांना संबंधित कंत्राटदार देत नसल्याचं अदानी व्यवस्थापनास विविध लेखी पत्राद्वारे संघटनेने कळवलेलं असल्याचं सांगण्यात येतं। अदानी व्यवस्थापन कामगारांचं शोषण व पिळवणूक करीत असल्याने संघटनेने आंदोलनाचा मार्ग पत्करलेला असल्याचं कामगारांकडून सांगण्यात येतं। निवेदनातील मागण्या जोपर्यंत मान्य होत नाहीत तोपर्यंत नियोजित आंदोलन सुरूच राहणार असल्याचं आंदोलन संघटनेच्या पदाधिकारी यांनी सांगितलं। गोंदियाहून प्रतिनिधी अमरदीप बडगे। महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती रोजंदारी मजदूर सेना शाखा अध्यक्ष भाई राजू बावनकर आपले दिनांक 20/3/2025 पासून साखळी उपोषण, आमरण उपोषण व काम बंद आंदोलन सुरू आहे। आज साखळी उपोषणचा 4था दिवस संपत आहे। कंपनी मॅनेजमेंटने अजूनही संघटनाचे कामगारांच्या जे समस्या आहेत त्याविषयी कसल्याही प्रकारची दखल घेतलेली नाही आहे आणि कामगारांच्या समस्या संघटनेच्या मार्फत आपण मांडलेल्या आहेत। कामगारांच्या समस्या म्हणजे नेमक्या हे आहेत की महानिर्मितीमध्ये महाराष्ट्र शासनाने 19% पगारवाढ केलेली आहे, त्याचप्रमाणे येथील अदानी पॉवर प्लांट कंत्राटी कामगारांना पण 19% पगारवाढ देण्यात यावी। महानिर्मितीमध्ये कंत्राटी कामगारांना जे भत्ते लागू आहेत, महाराष्ट्र शासनाने जे नियमित भत्ते लागू केलेले आहेत तेच भत्ते येथील अदानी कंत्राटी कामगारांना देण्यात यावे व अधिनियम 1972च्या कायद्यानुसार जो ग्रॅज्युटीचा एक स्वरूप बनते त्याचप्रमाणे अदानी पॉवर प्लांट येथील कंत्राटी कामगारांना ग्रॅज्युटीचा अमाऊंट पण देण्यात यावा। हे 3 मागण्या नेमक्या कंपनी मॅनेजमेंटची असल्याकारणाने यांच्यासोबत 17/3/2025 अप्पर कामगार कार्यालय आयुक्त इथं बैठक झाली। त्या बैठकीमध्ये निर्णय नाही लागल्या कारणानं 20/3/2025 पासून हे आंदोलन महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती रोजंदारी मजदूर संघटनाद्वारे सुरू झालेलं आहे। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।